नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे MPSC कंबाईन आज पेपर झाला होता। तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी थोडक्यात आपण काही प्रश्न घेतलेले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 26 जुलै बघा सन 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बघा स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे बघा पहिले सचिव खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील आनंद मोहन बोस बघा या ठिकाणी इंडियन असोसिएशनचे बघा या ठिकाणी पहिले सचिव होते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी योग्य विधानाच्या बघा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी आपला निवड करायची आहे। बघा या ठिकाणी काही विधाने आहेत, तर योग्य विधान या ठिकाणी आपल्याला निवड करायची आहे। बघा भारतामधली पहिली सुती कापड गिरणी मुंबई या ठिकाणी सुरू झाली होती। हे बघा या ठिकाणी ए विधान या ठिकाणी बरोबर आहे। भारतामधली बघा पहिली तागाची गिरणी रिसरा या ठिकाणी सुरू झालेली आहे। बघा या ठिकाणी बी पण विधान बरोबर आहे। भारतामध्ये बघा पहिली सुती कापड गिरणी बघा कावसजी नानाभाई यांनी सुरू केली होती। बघा सी पण या ठिकाणी विधान बरोबर आहे। म्हणजे आपलं योग्य उत्तर बघा ABC आणि आपलं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य या ठिकाणी पर्याय राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, झाशीची राणी म्हणजेच सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती बघा असे विधान खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ह्यू रोज बघा यांनी हे असे विधान हे केले होते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, होम रूल म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा आपल्या देशाचा बघा कारभार प्राप्त करून घेणे बघा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। स्वराज्य प्राप्त करून घेणे ब या ठिकाणी बरोबर आहे। इंग्रजांच्या जोखडामधून मुक्त करणे बघा या ठिकाणी क पण बरोबर आहे। म्हणजे अ ब क बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सती प्रथेबद्दल बघा शास्त्राच्या संमतीने केलेला खून बघा असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा सती प्रथेविरुद्ध बघा शास्त्राच्या संमतीने केलेला खून म्हणजेच असे कोणी म्हटले होते? तर राजाराम मोहन राय यांनी बघा असे या ठिकाणी म्हटले होते। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढील जोड्या या ठिकाणी आपल्याला लावायच्या होत्या। बघा या ठिकाणी बघा प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, आर्य समाज बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी काही संस्था आहेत आणि आपला जो या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्या होत्या। बघा या ठिकाणी सत्यशोधक समाज बघा सन 1873 बघा बचं बघा या ठिकाणी बघा बचं क आहे। बचं म्हणजे या ठिकाणी उत्तर या ठिकाणी 4 आहे। म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? बघा खालीलपैकी बघा कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? बघा सिंधू आणि सतलज बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये बघा अतिउष्ण आणि कोरडे व धुळेचे वारे वेगाने वाहतात। या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे या वाऱ्यांना बघा अतिउष्ण बघा उत्तर भारतामध्ये बघा त्यांना लू वारे या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा प्रश्न क्रमांक 13 बघा, या ठिकाणी बघा काही घाट आहेत आणि रस्ते आहेत। या ठिकाणी योग्य या ठिकाणी जोड्या आपल्याला लावायच्या होत्या। बघा फोंडा घाट म्हणजेच बघा कोल्हापूर ते पणजी बघा या ठिकाणी फोंडा हा घाट लागतो। बघा माळशेज घाट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ठाणे ते अहमदनगर या ठिकाणी माळशेज घाट लागतो। हनुमंते घाट बघा कोल्हापूर ते कुडाळ या ठिकाणी हनुमंते घाट लागतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शंभू महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? बघा शंभू महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 आहे, कृष्णा बघा कोयना आणि कृष्णा यांच्या दरम्यान आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सन 1960 आणि 2020 मध्ये बघा एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी
किती आहेत? बघा सन 2020 म्हणजेच बघा महाराष्ट्रामध्ये बघा प्रशासकीय बघा एकूण विभाग बघा 6 आहेत. म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मर्यादा आणि या ठिकाणी प्रदेश आपल्याला ओळखायचा आहे. बघा जांभी मर्यादा बघा महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते? ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो म्हणजे बघा कोकण बघा या ठिकाणी बघा बस 1 आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 27 बघा हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती या ठिकाणी योग्य आपला जोड्या लावायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हरित क्रांती बघा अन्नधान्य उत्पादन होते म्हणजे अच या ठिकाणी 3 आहे. बघा पिवळी क्रांती पीत क्रांती बघा तेल उत्पादन बिया म्हणजेच डच या ठिकाणी 1 आहे. बघा अच 3 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणतं अनुच्छेद हे बघा केंद्रीय अर्थसंकल्प यांची बघा परिभाषा बघा केंद्रीय अर्थसंकल्प बघा यांच्या संबंधित बघा अनुच्छेद खालीलपैकी कोणता आहे? बघा कलम 112 बघा हे केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधित या ठिकाणी अनुच्छेद आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 बघा खालीलपैकी बघा डॅशमध्ये बघा मानवी गरिबी निर्देशांकाच्या बघा जागी मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना खालीलपैकी केव्हा मांडण्यात आली होती? बघा याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे मानव विकास अहवाल सन 2010 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक बघा 36 बघा B.N. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी बघा B.N. गोस्वामी बघा हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? बघा B.N. गोस्वामी बघा हे प्राचीन भारतीय इतिहास या क्षेत्राशी ते संबंधित होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 38 बघा केंद्र सरकारच्या खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी बघा हे अभियान चालवले जाते? बघा संघटन से समृद्धी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 उत्तर होतं ग्रामीण विकास मंत्रालय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भामधील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT SWOT या नावाची आंतरराष्ट्रीय बघा उपग्रह मोहीम या ठिकाणी सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नासा आणि CNES. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न कचरा निर्देशांक अहवाल सन 2024 खालीलपैकी कोणी प्रस्तुत केला? अन्न कचरा निर्देशांक बघा हा अहवाल सन 2024 खालीलपैकी कोणी प्रस्तुत केला होता? तर याचं उत्तर बघा UNEP म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. बघा संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांनी तो या ठिकाणी प्रस्तुत अहवाल केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वॉयज या पुस्तकाचे बघा लेखक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 कमोडोर रणजित रॉय या पुस्तकाचे लेखक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची या ठिकाणी निर्मितीही केली होती? बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर बघा L.E. ब्रूस. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आफ्रिकन युनियनचे बघा गीत आफ्रिकन युनियनचं बघा अँथम गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील लेट ॲस ऑल युनायटेड ॲट सेलिब्रेट टुगेदर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपण काही या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत. बघा भारतामध्ये बघा शहरांचे बघा 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणत्या एका कंपनीबरोबर या ठिकाणी करार हा केला होता? बघा याचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जेमिनिस इंटरनॅशनल. बघा या कंपनीबरोबर या ठिकाणी करार हा केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा
पुढील जोड्यामध्ये बघा शहराची नावे आणि तेथील क्रिकेट बघा या ठिकाणी नावे आहेत. या ठिकाणी योग्य जोडलेली बघा या ठिकाणी नावे आपल्याला सांगायची आहेत. बघा ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर बरोबर आहे. होळकर स्टेडियम बघा इंदूर बरोबर आहे. M.A. चिदंबरम स्टेडियम चेन्नई बरोबर आहे. बघा तर या ठिकाणी बघा चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर बघा या ठिकाणी ब कड ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा उस्ताद रशीद खान बघा यांचे घराणे खालीलपैकी बघा उस्ताद रशीद खान बघा यांचे घराणे खालीलपैकी कोणते आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रामपूर सह ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी बघा या ठिकाणी बघा अरुणोदय 2.0 या ठिकाणी योजना ही सुरू केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा आपलं 4 होतं. आसाम या राज्याने या ठिकाणी ही योजना सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यकिरण बघा या हवाई कसरती बघा करणाऱ्या गटाचं बोधवाक्य खालीलपैकी काय आहे. बघा सूर्यकिरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 आहे. सदैव सर्वोत्तम ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा खालीलपैकी कोणते बघा अनुच्छेद राज्य विधिमंडळ यांच्या संबंधीचा आहे. कलम 168 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता बघा राज्यांचा महाधिवक्ता यांची बघा निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो. बघा राज्यांचे राज्यपाल बघा यांना या ठिकाणी अधिकार असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा द्विग्रही या ठिकाणी विधिमंडळ आहेत. बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विग्रही या ठिकाणी विधिमंडळे आहेत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा या राज्यामध्ये बघा या ठिकाणी द्विग्रही विधिमंडळे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये बघा प्रत्येक घटक राज्यांची व केंद्रशासित प्रदेश बघा राज्यसभेमध्ये बघा स्वतंत्र या ठिकाणी जागा वाटपासंबंधी या ठिकाणी तरतूद आहे. बघा चौथी अनुसूची बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणत्या एका घटनादुरुस्तीने बघा ग्रामसभेला बघा संविधानिक दर्जा हा प्राप्त झाला होता. बघा 73व्या घटनादुरुस्तीने बघा या ठिकाणी ग्रामसभेला बघा संविधानिक दर्जा या ठिकाणी प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेतील बघा सर्व बघा राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाकडे सोपवलेले आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा राज्यपाल बघा यांच्याकडे बघा सर्व कार्यकारी कायदे सोपवण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा न्यायाधीश बघा यांची नियुक्त खालीलपैकी कोण करतात. जिल्हा न्यायाधीश बघा राज्यांचे राज्यपाल ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये बघा प्रत्येक उच्च न्यायालय बघा हे अभिलेख न्यायालय असते असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. कलम 215 बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुन्शी अय्यंगार बघा सूत्र खालीलपैकी कशा मुन्शी अय्यंगार बघा भाषा समस्या ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधान बघा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार बघा निर्वाचन आयोग यांची बघा तरतूद करण्यात बघा निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन कलम 324 बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधल्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त खालीलपैकी बघा भारतामधल्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त खालीलपैकी कोण होत्या. बघा V.S. रमादेवी बघा या ठिकाणी भारतामधल्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या अनुच्छेदामध्ये बघा पंचायत राज्याशी संबंधित असलेला जिल्हा पंचायत ग्रामस्तर मध्यस्तर बघा गाव इत्यादी बघा या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. कलम बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतचे संघटन बघा ग्रामपंचायत संघटन या विषय भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत. कलम 40 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रॉन्झ हा खालीलपैकी कोणत्या धातूचा मिश्र धातू आहे. ब्रॉन्झ हा खालीलपैकी कोणत्या धातूचा या ठिकाणी मिश्रण आहे. ब्रॉन्झ बघा CUN बघा CUSN बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रासायनिक उद्योगामध्ये बघा जिओलाइटचा बघा उपयोग खालीलपैकी काय म्हणून करतात? बघा बघा रासायनिक उद्योगामध्ये बघा जिओलाइटचा बघा उपयोग बघा या ठिकाणी कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून या ठिकाणी केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा या ठिकाणी शेवाळ गट आहे, तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचं शेवाळ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा खालीलपैकी कोणते फळ हे बघा कोणते फळ बघा खालीलपैकी कोणाला बघा फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? फ्रूट रायपिंग हार्मोन. बघा सोपा प्रश्न आहे. इथिलीन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 71 बघा, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ड चं उत्तर या ठिकाणी 1 होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा हायड्रामध्ये नेमॅस्टोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या बघा विषाचे नाव या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन क्रमांक 2 होता आपल्या या ठिकाणी हिप्नोटॉक्सिन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती लस बघा त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? ते त्वचेच्या थरामध्ये देण्यात येणारी लस बीसीजी लस. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 80 बघा, आहारामध्ये बघा प्रथिनांची कमतरता बघा यांच्या आजारास बघा कारणीभूत बघा आहारामध्ये बघा प्रथिनांची कमतरता या संबंधी बघा कोणता आजार कारणीभूत ठरतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील.